लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात 133 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। लातूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट निर्देश दिले की एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहता कामा नये। बैठकीला जिल्हाधिकारी भारत बास्तेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही.एल. पोतंगले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे। यासाठी आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक, विके नंबर आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीचा पुरावा सोबत नेणे बंधनकारक आहे। आधार प्रमाणीकरणादरम्यान कोणतीही त्रुटी आढळल्यास पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। याच बैठकीत पालकमंत्री भोसले यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणांतील पाणीसाठा आणि जनावरांसाठी चाऱ्याच्या उपलब्धतेचाही आढावा घेतला। जिल्हाधिकारी भारत बास्तेवाड यांनी लातूर शहरासाठी डिसेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली। दरम्यान पात्र शेतकऱ्यांची यादी टप्प्याटप्प्याने जाहीर होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या नावाची खात्री करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी AK24 क्राईम न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।